हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी. त्यासाठी मी शेपूची भाजी निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलीये. त्यानंतर मी इथे भिजत घातलीये मुगाची डाळ. तर आपण हे अर्धा ते 15 ते 20 मिनिटं मुगाची डाळ आपण भिजत ठेवूया आणि ही भाजी बारीक चिरून घेऊया. त्यानंतर मी इथे घेतल्यात मिरच्या, त्यानंतर आलं लसूण आणि बारीक चिरलेला कांदा. तर आपण ही मिरची सगळी मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊया. त्याच्यासोबतच आलं लसूण पण घेऊया आणि 2 मिरच्या अशाच ठेवायच्या आपण तेलात टाकण्यासाठी. मी इथे अशा प्रकारे छान बारीक चिरून घेतली शेपूची भाजी. त्यानंतर या डाळीतलं पाणी काढून घेतलंय. डाळ पण छान भिजलीये आणि इथे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतली. तर चला बघूया. नंतर मी इथे 2 पळी तेल टाकून घेतले. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरं, बारीक चिरलेला कांदा, त्या 2 मिरच्या आपण शो साठी घेतलेल्या आणि मिरची आणि आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, त्यानंतर ही आपली डाळ, मुगाची डाळ टाकून घ्यायची. त्यानंतर बारीक चिरलेली शेपूची भाजी, सगळीकडे हलवून एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ नंतरच टाकायचं कारण भाजी कमी होते, मग अगोदर टाकलं तर मीठ जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नंतर मीठ टाकायचं, सगळीकडे एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, गॅसवर झाकून ठेवायचं 5 ते 10 मिनिट. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपल्या शेपूची भाजी तयार झाली आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा की कशी झाली आहे. थँक्यू.